या संधीचं सोनं करण्याचं काम माझ्या सर्व सहकारी आणि कार्यकर्त्यांसह मी केलं आणि म्हणूनच बाळासाहेबांचे जे काही संकल्प होते, जे सर्वसामान्य माणसासाठी जे काही त्यांनी स्वतः आणि शिवसेनेने वाहून घेतलं होतं, या सर्व ज्या लोकाभिमुख उपक्रम आहेत त्याला चालना देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय। आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त एक ट्विट केलेला आहे आणि त्या ट्विटमध्ये देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे, एक दूरदृष्टी असलेला नेतृत्व आणि बाळासाहेबांची सर्वसामान्यांच्या प्रती असलेली जी काही संवेदना आहे आणि जे काही संकल्प आहेत ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करू। आणि मला देखील याचा अभिमान आहे की आम्ही महायुती म्हणून महाराष्ट्रात काम करतोय आणि एनडीए म्हणून आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना देखील अतिशय एनडीए मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील, आमचे गृहमंत्री अमित भाई असतील, अध्यक्ष असतील भारतीय जनता पक्षाचे, शिवसेनेला एक एनडीएचा प्रमुख घटक म्हणून नेहमीच मान सन्मान देण्याचं काम एनडीएच्या माध्यमातून होतंय। आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन की सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा करणारा नेता, दिलेला शब्द पाळणारा नेता जगामध्ये आजवर आम्ही पाहिला नाही आणि तो बाळासाहेबांच्या रूपानेच पाहिलेला आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की त्याचाही उल्लेख मी पुन्हा करतो की अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीचं आणि काश्मीरमध्ये 370 कलम हटवण्याचं, हे दोन्ही स्वप्न देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित भाईंनी देखील 370 कलम हटवलं आणि प्रधानमंत्री मोदीजींनी स्वप्न जे तमाम करोडो हिंदू आपल्या राम भक्तांचं स्वप्न, बाळासाहेबांचं स्वप्न अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचं तेही पूर्ण केलं आणि याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे। मी आपल्याला आज काही ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आहेत यांच्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये देखील मुंबईच्या त्याचा उल्लेख केला होता। आमच्या महायुतीच्या शिवसेना भाजपा महायुतीच्या वचननाम्यात देखील जन्मशताब्दी वर्षानिमित्त तो एक वर्षभर आणि पुढे देखील हा राबवणार। त्यामुळे मुख्यमंत्री आज दावोसमध्ये आहेत, त्यांचंही मी अभिनंदन केलेलं आहे, त्यांचंही अभिनंदन करतो। इथे आपले कुठे गेले उदय सामंत, तुम्ही हे करतो आणि दावोसमध्ये असल्यामुळे पुन्हा आम्ही जेव्हा एकत्र महायुतीचे आम्ही तिघजण एकत्र येऊन हे सगळे जे काही आज जो संकल्प आम्ही करतोय त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि प्रभावीपणे ते लोकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजे त्याचं देखील एक ॲक्शन म्हणजे कृती आराखडा आम्ही तयार करून त्याची अंमलबजावणी करू। सिद्धेश इकडे ना, तुझा पण एक विषय आहे। तर पहिलं तर आपल्याला जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीने जसं आपण शासन आपल्या दारीच्या धर्तीवर, आरोग्य आपल्या दारी अशा प्रकारचं अभियान आम्ही सुरू करतोय। बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियान